इथल्या पराडे पाटलांनी अक्षरशः जसं आपण नारळ छिलतो तसा त्या कुटुंबाचा पाय छिललेला आहे, कोयत्यानं पाय छिललेला आहे। हे अत्यंत निंदनीय घटना आहे। त्या आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण झालं पाहिजे। आणि या बाबतीमध्ये मी या सरकारचा, या प्रशासनाचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो। इथली प्रस्थापित व्यवस्था जर अवैध धंद्यामध्ये गुंतली असेल, ज्याचं वाळूचं ठेका आहे, ज्याचा मटका आहे, क्लब आहे आणि तो वाम मार्गाचा पैसा असा गरिबावर दादागिरी करण्याकरता घालवतो, तर मला वाटतं यामध्ये प्रशासनाची आणि संबंधित गुन्हेगाराची मिलीभगत आहे। त्यामुळे असे प्रकार घडतात आणि सर्वसामान्य नेहमी न्यायापासून उपस्थित राहतात। राहिलं बाबुळगाव, जिथं ऊसाचा पैसा आणि वाळूचा पैसा आणि त्यातनं आलेली मस्ती, त्यातून हे घटना घडत आहेत। मस्ती म्हणजे याची की आमचंच चाललं पाहिजे, आमचंच ऐकलं पाहिजे, आम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे, ही जी सरंजामी वृत्ती आहे, ही वृत्ती त्या गोष्टीला कारणीभूत आहे। ज्याचं पोट भरलं आहे त्याचं आरक्षण मागतायत आणि ज्याला हा आरक्षण दिलेलं आहे परंतु ते नाही दिल्यासारखं आहे। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज या ठिकाणी माळशिरस तालुका या ठिकाणी बाबुळगावमध्ये जी भयानक घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहे। तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा आहे। साहेब, काय सांगाल या घटनेबद्दल, कशा प्रकारे या ठिकाणी ही अमानुष घटना घडली? प्रथमतः मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा दलितांच्या मायनॉरिटीच्या प्रकरणामध्ये पण कर्तव्यदक्षपणा दाखवला पाहिजे आणि दलितांच्या प्रश्नावर नुसतं AC कॅबिनमध्ये बसून काय होणार नाही। पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे इथलं जे प्रस्थापितांचं मनोवादाचं सरकार आहे तो विस्थापितांना जगू देत नाही। म्हणून बाबुळगावमध्ये जी घटना झाली तिथल्या पराडे पाटलांनी अक्षरशः जसं आपण नारळ छिलतो तसा त्या कुटुंबाचा पाय छिललेला आहे, कोयत्यानं पाय छिललेला आहे। हे अत्यंत निंदनीय घटना आहे। त्या आरोपींना कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि कुटुंबाला पोलीस संरक्षण झालं पाहिजे। आणि या बाबतीमध्ये मी या सरकारचा, या प्रशासनाचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध व्यक्त करतो। पोलिसांची जी भूमिका आहे, ज्यावेळेस तक्रार नोंदवायला गेलं त्यावेळेस तक्रार लवकर घेण्यात आली नाही असं बोललं जाते, तर त्याबद्दल काय सांगाल? पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद आहे। असं वाटतं की जे गुन्हेगार आहे ते गुन्हेगार म्हणजे यांचे कस्टमर आहेत का काय? जसं हॉटेल आहे, पोलीस स्टेशन आणि जसे काय कस्टमर आहेत काय, असं अशा ठिकाणचं त्या ठिकाणचं वर्तन या ठिकाणी जाणवलं, त्याबद्दल काय सांगा? मला वाटतं पोलीस प्रशासनानं या देशामधलं सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते संविधान आहे। संविधानाच्या श्रेष्ठ काहीच नाही आहे। या बाबीची प्रशासनानं दक्षता घेतली पाहिजे। संविधानापेक्षा कोण मोठा नाही आहे। त्यामुळे प्रशासनाने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं ऐकून डिपार्टमेंट लोकांनी कोणत्याही बाबतीमध्ये शहानिशा न करता खोटे गुन्हे दाखल करणं, अगदी साध्यातला साधा व्यक्ती असेल तरी त्याची तक्रार घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे। कुठल्याही डिपार्टमेंटच्या व्यक्तीनं जर तक्रारदारास अशी अपमानास्पद वागणूक दिली तर ते निश्चितपणे त्यांच्यावर कारवाईस पात्र आहेत आणि अशा पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। अजूनपर्यंत आरोपी सापडले नाहीत असं बोललं जातं। हो, त्यामुळे पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे, म्हणजे त्यांच्या ज्या काय हालचाली आहेत त्या हालचालीबद्दल काय सांगाल? आता त्यापैकी 3 आरोपी सापडले, 2 अल्पवयीन आहेत, बाकीचे 3 अजून सापडलेले नाहीत। मला वाटतं या बाबतीमध्ये कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। अगदी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या नाकाच्या खाली जर असे आरोपी फिरत असतील तर हे त्यांच्याकरता आणि डिपार्टमेंटकरता लाजिरवाणी गोष्ट आहे। या बाबतीमध्ये त्यांनी त्या गोष्टीची खातरजमा करून तात्काळ आरोपींना अटक केली पाहिजे असं बोललं जातं। या माळशिरस तालुक्यात या परिसरामध्ये अनेक अवैध धंदे आहेत, अनेक गैरकानूनी गोष्टी घडतात, अनेक गुन्हे होत आहेत, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय आपलं तुम्ही चांगला प्रश्न विचारला। कोणतेही सिस्टम हे पैशाशिवाय चालत नाही आहे आणि इथली प्रस्थापित व्यवस्था जर अवैध धंद्यामध्ये गुंतली असेल, ज्याचं वाळूचं ठेका आहे, ज्याचा मटका आहे, क्लब आहे आणि तो वाम मार्गाचा पैसा
असा गरिबावर दादागिरी करण्याकरता घालवतो, तर मला वाटतं यामध्ये प्रशासनाची आणि संबंधित गुन्हेगाराची मिलीभगत आहे. त्यामुळे असे प्रकार घडतात आणि सर्वसामान्य नेहमी न्यायापासून उपस्थित राहतात. हे धंदे बंद व्हावेत म्हणून आपण काय म्हणजे काय सांगाल तुम्ही प्रशासनाला किंवा पोलिसांना? आता धंदा बंद होणं मला वाटत नाही की राज्यामध्ये कधीच बंद झालेत आणि होणारही नाहीत. कारण धंदा बंद करणं म्हणजे जसं म्हणतो ना आपण, तक्रारदाराला पोलीस उलटं विचारतात, तक्रार करणाऱ्याला विचारत नाहीत. त्यामुळे पोलिसांना काय माहीत नाही असं नाही. मी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतो, बाबा गांजाचा परवाना द्या, दारूची दुकानं टाकायचा परवाना द्या, मटक्याचा दुकानं टाकायची परवानगी द्या, क्लब चालवायचा रितसर परवाना द्या. म्हणजे शासनालाही त्याचा टॅक्स जाईल आणि आमची बेरोजगार युवक पकोडे तळवण्यापेक्षा दारूची भट्टी तर काढतील. काय सांगाल, ही जी घटना घडलेली आहे, वारंवार ही घटना घडलेली आहे आणि हे असं बोललं जातं की या ठिकाणी जी काही एकी आहे त्याबद्दल काय सांगाल की एकी होत नाही किंवा काय, म्हणजे काय नेमकी समस्या काय आपल्या? तसं जर बघितलं तर सोलापूर जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे आणि त्यातल्या त्यात माळशिरस तालुका ही चळवळीचा बालेकिल्ला आहे. राहता राहिला प्रश्न बाबुळगावचा, ज्या गावामध्ये वारंवार या घटना घडत आहेत. आपण या तालुक्यामध्ये 108 गावं आहेत आणि 108 गावामधून जवळजवळ 107 गावं हे अन्यायापासून मुक्त करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. राहिलं आहे बाबुळगाव, जिथं ऊसाचा पैसा आणि वाळूचा पैसा आणि त्यातनं आलेली मस्ती, त्यातून हे घटना घडत आहेत. मस्ती म्हणजे याची की आमचंच चाललं पाहिजे, आमचंच ऐकलं पाहिजे, आम्ही म्हणाल तसंच वागलं पाहिजे, ही जी सरंजामी वृत्ती आहे, ही वृत्ती त्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि हीच वृत्ती आजचा जो आंबेडकरी युवक आहे त्या गावातला, जो तरुण युवक आहे, तो तरुण युवक बंडखोरी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि बंडखोरी केल्यानं हा प्रकार त्या ठिकाणी घडतो आहे. वास्तविक पाहता आजची जी परवाची जी घटना आहे ही शेतीच्या वादातून जरी घडली असली तरी तो शेतीचा वाद हा की या लोकांनी शेती कशासाठी करायची, शेती हे आम्हीच करायची असती, तुम्ही काय शेती करायची असते का, तुम्ही शेतावरती मजुरीचं काम केलं पाहिजे, ही प्रवृत्ती त्याला कारणीभूत आहे. आपण बघितलं की एका ठिकाणी मराठा आरक्षण एका ठिकाणी केलं जातं आहे, एका ठिकाणी मराठा आरक्षण आणि दुसऱ्या ठिकाणी दलित भक्षण म्हणजे दलितांवर अत्याचार. तर या प्रकाराकडे तुम्ही कसं कसं आहे, ज्याचं पोट भरलं आहे त्याचं आरक्षण मागता येते आणि ज्याला हा आरक्षण दिलेलं आहे परंतु ते नाही दिल्यासारखं आहे, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आरक्षणाचा जर विषय जर काढला तर शासन आरक्षण हे फक्त कागदावर आहे, त्याची अंमलबजावणी आहे का तर नाही. गेल्या 2014 पासून नोकर भरती काढली का सरकारनं, मग कशाचं आरक्षण? आणि दुसरी गोष्ट, सर्वच क्षेत्र खाजगीकरणात आणली, ती आरक्षण संपलं ना. जरी मराठा आरक्षण जरी मागत असले, जर सगळ्याच क्षेत्राचं आरक्षण खाजगीकरण झालं तर आरक्षणाला अर्थच नाही ना. त्यामुळं मराठा आरक्षणाला आरक्षण मागण्यापेक्षा खाजगीकरण थांबवलं पाहिजे, याच्यासाठी खरं आंदोलन झालं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण बघतो की ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस ते लोक आपला हातपाय पडतात, परंतु दारापर्यंत येतात. परंतु जशा निवडणुका निघून जातात त्यानंतर 5 वर्ष कुठेही दिसत नाही. तर त्यासाठी म्हणजे नेमकी प्रॉपर काय उपाययोजना करावी लागणार आहे? याच्यासाठी मतदानातून प्रस्थापितांना झटका दिला पाहिजे. आपलं मतदान जे आहे ना, बाबासाहेबांनी जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, त्याचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे. त्याचा जर पुरेपूर वापर केला तर आपल्यासाठी झटणारी माणसं त्या विधानसभेत जातील, आपल्या ज्या समस्या मांडणारा माणूस त्या विधानसभेत जाईल. आता जे जात आहेत आरक्षणातनं जात आहेत, खाजगी जागेवरती आपलं राखीव जागेवरती उभा राहून जे जात आहेत ते पक्षाचे दलाल आहेत. ते आपले जरी असले तर ते पक्षाचे दलाल आहेत. ते आपल्यासाठी तिथं निवडून जात आहेत, ते आपल्यासाठी जात नाहीत, ते पक्षासाठी जात आहेत. त्याच्यामुळं हे जे निवडून जाणारे आमदार आहेत म्हणा किंवा हे जे सरकार जे येतं आहे ते गरिबांचं सरकार नाही, ते भांडवलदाराचे सरकार आहे, ते श्रीमंताचे सरकार आहे. त्याच्यामुळं आपण आपला मतदानाचा वापर पुरेपूर करून खऱ्या अर्थानं या प्रस्थापितांची सत्ता उलटवणे हा एकमेव उपाय याच्यावरती होऊ शकतो.
शेवटचा प्रश्न, जे आपले दलाल आहेत त्या पक्षासाठी काम करतात, त्यांच्या दावणीखाली बांधलेले आहेत, त्यांच्यासाठी शेवटचा काय उपाय सांगाल? अशा दलालांना समाजातून बाहेर काढणं गरजेचं आहे. अशा दलालांना समाजातून बाजूला काढलं तर ह्यांची किंमत शून्य आहे. आंबेडकरवादापासून ह्या दलालांना बाहेर काढणं, ह्यांच्यावरती शिक्का आंबेडकरी आहे म्हणून ह्यांना किंमत आहे. या दलालांना तो शिक्काच काढून घेतला तर संपले ना ते दलाल. येणाऱ्या काळात मध्ये तसं होईल वाटतं का तुम्हाला? होऊ शकतं. या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. काहीही होऊ शकतं. फक्त त्याच्यासाठी आपली एकी असली पाहिजे. एक असला तर नेक काम होणारच. एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू.